ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की आता कशा पद्धतीने खोटं बोलून प्रिया पैसे काढणार अश्विनकडनं, तर दुसऱ्या बाजूला आता रंगेहात अर्जुन आणि सायलीच्या खोलीमध्ये विमल पकडणार प्रियाला। आता नेमकं काय काय कसं घडतं हे सगळं काही जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आता आपण पाहतोय की दुसऱ्या दिवशी सकाळी अश्विन हा आता हॉस्पिटलला जायला आवरतो निघालेला असतो, त्यावेळी प्रिया लगेचच त्याच्यासाठी कॉफी आणि गरम गरम नाश्ता घेऊन येत म्हणते, अश्विन हे बघ मी स्वतः तुझ्यासाठी नाश्ता ऑर्डर केला होता आणि कॉफी तर मी माझ्या हातांनी बनवली आहे, हे घे तुला आवडते ना, अगदी तशी स्ट्रॉंग कॉफी आहे, पी ना। अश्विन आता आश्चर्यचकित होतो आणि प्रियाला विचारतो, काय हवं आहे तुला आज? हो आठवलं काल रात्री पैसे मागितले होतेस ना माझ्याकडे, म्हणून चाललं असेल हे सगळं आज। त्यावर प्रिया म्हणते, अश्विन अरे असं का बोलतोयस, मला तुझी काळजी नाही आहे का, मी तुझी बायको आहे ना। त्याबरोबर अश्विन म्हणतो, किती पैसे हवेत? त्यावर प्रिया म्हणते, हेच एक 10-12 हजार। अश्विन म्हणतो, 10-12 हजार, पार्लरला जायचं आहे ना? त्यावर ती म्हणते, हो अरे पण म्हणजे सारखे मी तुझ्याकडे पैसे कसे मागणार ना, म्हणजे बरं नाही वाटत असे सारखे पैसे मागायला, म्हणून म्हटलं, पण ठीक आहे जर तू कमी देत असशील तरी। त्यावर अश्विन तिला 15,000 काढून देत म्हणतो, हे घे 15,000 रुपये आहेत। त्यावर प्रिया म्हणते, थँक्यू सो मच अश्विन। आणि त्यानंतर अश्विन म्हणतो, पण नक्की पैसे पार्लरलाच जायला हवेत ना तन्वी, काही उलटं उपद्व्याप करून ठेवू नकोस या पैशातून, नाहीतर मला पश्चाताप होईल तुला पैसे दिल्याचा किंवा तुझ्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवल्याचा। प्रिया म्हणते, नाही रे अश्विन, खरंच अगदी तुझ्या गळ्या शपथ। अश्विन म्हणतो, नको गं माझी खोटी शपथ वगैरे घेऊस काही, आणि मग तो तिकडनं निघून जातो। प्रिया विचार करते, जाऊ दे मरू दे, हा अश्विन चिडला तर चिडला, पण सध्या याला गोड बोलत राहण्याशिवाय आणि याच्या बाजूने असण्याशिवाय माझ्याकडे काहीही पर्याय नाही आहे। चल आता पटकन आवरते आणि लगेचच जाऊन त्या मैनावती आणि सदाशिवला पैसे देते आणि पहिलं त्यांचं तोंड बंद करते। आधीच एकतर डोक्याला टेन्शन कमी आहे का, तर त्यात हे दोघंसुद्धा अजून वाढीव टेन्शन आहे माझ्या डोक्याला। मग आता पटापट ते आवरून घेते आणि म्हणत असते, 15,000 ते 15,000 पूर्ण नको द्यायला यांना, आत्ता एक काम करते, यांना फक्त 3,000 रुपये देते। हां आता नाटक करतील घेताना, पण तरीही नंतर पुढे अजून मला पैसे लागणारच आहेत हवालदाराला वगैरे द्यायला। मग प्रिया आता 3,000 रुपये घेऊन मैनावती आणि सदाशिवकडे येते आणि त्यांना 3,000 रुपये देऊ करते। 3,000 रुपये बघून मैनावती आणि सदाशिव म्हणतात, हे काय फक्त 3,000? अगं एवढ्याने काय बी होणार आहे आमचं, एवढी तर आमची सध्याची वाहनाची उधारी झाली आहे, याच्यापेक्षाही जास्त झाली आहे असं मैनावती म्हणते। त्यावर लगेचच आता प्रिया म्हणते, मी काय तुमचे खर्च उचलायला नाही श्रीमंत मुलाशी लग्न केलेलं, आणि मला वाऱ्यावरती सोडून दिलं होतं ना तुम्ही, मला विकून माझ्यावरचे पैसे घेतले होते, विसरताय का? नाही विसरत असाल ना तर एक काम करते, मीच जाते आणि पोलिसांना सांगते की हे माझे आई बाबा आहेत आणि यांनी मी लहान असताना मला विकलं होतं, मग कुठून घेताना फुकटचे पैसे ते घ्या, तुरुंगात जाऊन बसाल, मग चालणार आहे का तुम्हाला? अशी लगेचच मैनावती म्हणते, अगं चिडली माझी बाय, अगं चिडू नकोस बाळा, अगं आम्ही एवढंच म्हणत होतो की आम्हाला खर्चाला पैसे जरा जास्त लागतात आणि हे पैसे त्या मानाने खूप कमी आहेत, बस बाकी काही नाही, बाकी काही हरकत नाही, तू कमी पैसे दिलेस तर काय झालं, तसंही आम्हाला पैसे तर तूच पुरवतेस की नाही, पुढच्या वेळी मला आणखीन जास्त पैसे दे, हां आणखीन पैसे द्या, काही हरकत नाही, आता कमी दे, असू दे 3,000 रुपये पण चालतील ना आपल्याला, काय हो? त्याबरोबर सदाशिव म्हणतो, हो चालतील, म्हणजे अगं पुरतील, लेकीने दिलेले पैसे आहेत आपल्याला पुरवायलाच हवे, घे 3,000 रुपये घे। मग ते 3,000 रुपये घेतात आणि लगेचच प्रियाला मैनावती म्हणते, तुला काही पाणी बिनी देऊ का, हां चहा बनवू तुझ्यासाठी? त्यावर प्रिया म्हणते, नाही नको, फक्त उपकार एवढेच करा की सारखे पैसे मागू नका, कारण काय आहे ना माझ्याकडे सुद्धा काही पैशांचं घबाड किंवा पैशांची बँक उघडलेली नाही आहे, झाडाला नाही लागत ना पैसे। त्याबरोबर सदाशिव आणि मैनावती म्हणतात, आता तू जरा जास्त बोलून राहिली असं वाटून नाही राहिलं का तुला? त्याबरोबर लगेचच ती म्हणते, निघते मी, आणि मग ती तिकडनं जाऊ लागते। मैनावती प्रिया जाताना लगेचच म्हणते, हो जा सावकाश जा आणि सांभाळून जा, हो पुढच्या वेळी पैसे लागले की फोन करू हां। त्याबरोबर मग मात्र आता इकडे प्रियाला खरं तर खूपच जास्त राग आलेला असतो त्यांनी हे असं म्हटल्यावर, पण आता चिडणं हे प्रियाच्या लिस्टमध्येच बसत नाही, त्यामुळे प्रिया ही काहीही न बोलता हो
चालेल एवढंच बोलते आणि तिकडनं निघते. त्यानंतर मग आता ती घरी येते. घरी आल्यावर विचार करते, चला बाबा एक काम तर पूर्ण झालं. ह्या मैनावती आणि सदाशिवचं तोंड आता काही दिवस तरी का होईना पण बंद राहील. पण आता पहिला मला त्या सायली आणि अर्जुनच्या रूममध्ये जाऊन तो महिपतचा मोबाईल गायब केला पाहिजे. कारण जर तो महिपतचा मोबाईल त्यांच्या रूममध्ये राहिला तर नक्कीच त्यांना काही ना काहीतरी पुरावे नक्कीच सापडतील आणि हे आमच्यासाठी चांगलं ठरणार नाही. काहीतरी केलं पाहिजे लवकरात लवकर असा विचार करून मग आता ती ताबडतोब शोधाशोध करायला जायला अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये कोणी नाही आहे ना याची खातर जमा करून घेते. मग सायली आणि अर्जुनच्या रूममध्ये आता सध्या ते दोघंही नाही आहेत कारण ते दोघं कोर्टात गेलेत. ही गोष्ट प्रियाला समजते. त्याबरोबर प्रिया विचार करते हीच चांगली संधी आहे आणि मग त्यानंतर ती सायली आणि अर्जुनच्या रूममध्ये वरती जाते. वरती जाऊन आता प्रिया शोधाशोध करायला सुरुवात करते. आता ती पहिले तर त्यांच्या गादीखाली तपासते, त्यानंतर त्यांच्या ड्रेसिंग ड्रॉवरजवळ तपासते, लॅम्पच्या खालील जे ड्रॉवर असतात तिथे तपासते, अर्जुन फाईल्स वगैरे ज्या कपाटांमध्ये ठेवतो तिथे तपासते, बाकी जे 2-3 ड्रॉवर असतात तिथे बघते, अर्जुन आणि सायलीच्या बुक शेल्फमध्ये बघते. कपाटात आता ती बघण्यासाठी कपाटही उघडते पण तिला काही सापडत नाही आणि मग शेवटी ती त्या रूममधनं बाहेर पडत असते. आता रूममधून बाहेर पडताना कल्पना आणि प्रतापच्या खोलीतून साफसफाई करून बाहेर पडत असलेल्या विमलला प्रिया दिसते. आता सायली वहिनी आणि अर्जुन दादा खोलीत नसताना तन्वीताई कशाला गेल्या रूममध्ये हा प्रश्न विमलला पडतो. विमल लगेचच प्रियाकडे येते आणि विचारते, सायलीताई आणि अर्जुन दादा नसताना तुम्ही का गेला होतात तन्वीताई त्यांच्या खोलीत? मग प्रिया म्हणते, तुला काय करायचं आहे? मोलकरीण आहेस ना, मग मोलकरणीसारखी राहा ना, कशाला उगाच नसत्या चांबड चौकशा सारख्या तुला पडत असतात ग. आणि हो एक महत्त्वाची गोष्ट, मी सायलीच्या आणि अर्जुनच्या खोलीत गेले होते ही गोष्ट मला आणि तुला सोडून इतर कोणालाही माहीत नाही आहे. त्यामुळे सायलीला सांगायचा अजिबात विचारही मनात आणू नकोस. कारण जर तू तिला सांगितलंस ना की मी त्यांच्या खोलीत गेले होते म्हणून तर मी तुझं काय करेन ते लक्षात ठेव. विमल म्हणते, तन्वीताई नीट बोला. त्यावर प्रिया म्हणते, मग तू माझ्या कामामध्ये मध्ये पाय अडकू नकोस, समजलं ना? निघ, चल कामं कर. एक काम कर, जा आणि पहिले माझ्यासाठी गरम गरम कॉफी बनव जा. त्यावर विमल आता तिला तोडीस तोड उत्तर देत म्हणते, माफ करा तन्वीताई पण काय आहे ना, मी तुमच्यासाठी आत्ता कॉफी नाही बनवू शकत कारण माझ्या हातात सध्या काम आहे आणि मला सायली वहिनींनी सांगितलं आहे हातातलं काम सोडून दुसरं कोणी पण फुकट्या माणसांनी कामं सांगितली की ती नाही करायची. मी येते, मला कामं आहेत खूप. आणि मग ती तिकडनं लगेचच पुढची तिची कामं करण्यासाठी निघून जाते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे नागोबा याच्या फोनवरून महिपत साक्षीला फोन करतो आणि साक्षीला फोन करून तो तिला सांगतो, साक्षी मी जे सांगतोय ते नीट ऐकायचं, लवकरात लवकर ताबडतोब पनवेल सोडून बाहेर पडायचं, कमीत कमी राहत्या घरातनं तरी हलायचंच. त्यावर साक्षी विचारते, अहो पण अण्णा असं काय झालं आणि अचानक तुम्ही मला पनवेल सोडायला का सांगताय, बोला ना. त्यावर महिपत तिला सांगतो की तुला त्या अर्जुन सुभेदारनं पाहिलंय, पंजाबी ड्रेस घालू तू. त्यावर ती म्हणते, अण्णा मी ते बरं अण्णा तुम्ही म्हणताय तसंच होईल, मी ताबडतोब पनवेल सोडायचं काय करायचं ते तुम्हाला कळवते. महिपत म्हणतो, मला कळवू नको, जितकं सांगितलं तितकं कर, पनवेल लवकरात लवकर सोड. साक्षी हो अण्णा म्हणत फोन कट करते आणि मग आता ती विचार करू लागते की काय करू, पनवेल सोडायचं मग कुठे जाऊ आता मी? आता तर मला अण्णांच्या कुठल्या प्रॉपर्टीवरही राहता येणार नाही आहे कारण पोलिसांनी ऑलरेडी सगळं सील केलं असणार आहे आणि जरी काही सील करायचं राहून गेलं असेल आणि मी तिथे जाऊन राहिले तर पोलीस मला ओळखतील मी साक्षी आहे म्हणून. करू तरी काय? मग तिला उत्तम पर्याय सुचतो आणि तो म्हणजे कॅनडा. सचिनबरोबर मी कॅनडाला तर शिफ्ट होऊ शकते ना. तसंही सचिन मला लग्नानंतर कॅनडालाच तर घेऊन जाणार होता आणि जर आम्ही कॅनडाला गेलो तर सगळं सोपं होऊन जाईल. सचिन अस्मितापासून सुद्धा दूर जाईल आणि मला सुद्धा पनवेलच काय अगदी हे देश सोडून निघून जाता येईल. मी एक काम करते, मी तिकीट्सच बुक करून घेते. मग आता साक्षी सचिनला न सांगता न विचारता थेट कॅनडासाठी बिझनेस क्लासची 2 तिकीटं बुक करते आणि म्हणते की चला आता सचिन आला की सचिनला सांगेन. आणि मग सचिन घरी आल्यावर साक्षी सचिनला सांगते की मी आपल्या दोघांची कॅनडाची तिकीट्स बुक केलेत, आपण आज रात्रीच्या फ्लाईटने कॅनडाला जातोय. सचिन म्हणतो, काय वेड लागलं आहे का तुला आणि इतक्या शॉर्ट नोटीसवर आपण कॅनडाला कसं काय जाणार आहोत? हे बघ आपण असं नाही करू शकत सॅम,
आता खरं तर मनातल्या मनात सचिन म्हणत असतो, अरे यार आता कुठेतरी माझं आणि अस्मीचं सगळं काही व्यवस्थित होत होतं, त्यात मी हिच्याबरोबर कॅनडाला कुठे जाऊ, जर मी कॅनडाला गेलो तर मला अस्मीला भेटता नाही येणार वरचेवर, आणि त्याशिवाय आता मी कॅनडाला जाऊन करू तरी काय, कॅनडामध्ये तर आता माझं काहीही उरलेलं नाही आहे, मी एवढे फ्रॉड केलेत की आता जर मी कॅनडाला परत गेलो तर मला अटक केल्याशिवाय तिथली पोलीस शांत बसणार नाहीत, मग काहीतरी करायला हवं. तो आता साक्षीला म्हणतो, सॅम अगं कशाला जायचं कॅनडाला, त्यावर ती म्हणते, सचिन अरे असं काय करतोयस तू, तुझं राहतं घर आहे कॅनडामध्ये, तुझा जॉब तुझं सर्वस्व आहे ना कॅनडामध्ये, फ्रेंड सर्कल वगैरे, मग इकडे राहून आपण काय करणार आहोत, आणि तसंही लग्नानंतर तर आपण कॅनडाला शिफ्ट झालो असतो, मग आपण आत्ता निघून जाऊया कॅनडाला आणि तिकडे जाऊन आपण तिकडच्या पद्धतीने लग्न करूया, किंवा जर तुला हवं असेल ना तर आपण तिकडे जाऊन भारतीय पद्धतीने लग्न करूया, काय म्हणतात ना आत्ता करून घेतात बाहेर जाऊन लग्न, तसं काहीतरी असं समजू आणि करू लग्न. त्याच बहाण्याने तुझ्या मित्रांना, तुझ्या सगळ्या तिकडच्या नातेवाईकांना किंवा कलिग्सना लग्न बघता येईल आपलं. तसे तुझे रिलेटिव्ह, तुझे नातेवाईक बऱ्यापैकी तर कॅनडामध्येच असतील ना, मग आणि मला तर कोणीच नव्हतं, फक्त माझे एक मामा होते, ते सुद्धा आता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत, म्हणून मी म्हणते की आपण कॅनडाला जाऊ आणि तिकडेच लग्न करू. आता इकडे मग मात्र सचिनला खूपच जास्त टेन्शन येतं. सचिन विचार करतो, बापरे ही तर माझं काही ऐकूनच घेत नाही आहे, समजवण्याच्या खूपच जास्त पलीकडे गेलेलं दिसतंय हे सगळं, नाही 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 काहीही झालं तरी मला काहीतरी करायलाच हवं. मग सचिनला एक जबरदस्त आयडिया सुचते. तो विचार करतो, मी हिला आत्ता तर पॅकिंग वगैरे करायला मदत करतो, ऐनवेळी मी हिच्याशी वाद घालत बसेन किंवा असं काहीतरी करेन की ज्यामुळे आमची फ्लाईट सुटेल. मग आता सचिन हा काय करतो, साक्षीला सांगतो, ठीक आहे मग आपण निघूया, आणि आता ते दोघं जण पॅकिंग वगैरे करायला सुरुवात करतात. साक्षी विचार करते, चला बाबा एकदा का मी इकडनं कॅनडाला निघून गेले की इकडची सगळी ओळख सगळं 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 मी पुसून टाकेन आणि मी माझं आयुष्य अगदी नवीन पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने जगायला सुरुवात करेन, मग मला कसलं आणि कोणाचंही काहीही टेन्शन उरणार नाही आहे, असं आता तिच्या मनात सुरू असतं. तर इकडे सचिन विचार करतो, पॅकिंग वगैरे झाली की रात्री बरोबर फ्लाईटच्या टायमावर मी हिच्याबरोबर भांडण करेन, वाद घालत बसेन किंवा आणखीन काहीतरी अडथळे आमच्या प्रवासात आणत राहीन, म्हणजे काय होईल की आम्हाला एअरपोर्टवरच पोहोचायला उशीर होईल. जर एअरपोर्टलाच उशिरा पोहोचलो तर अर्थात फ्लाईट तर मिस होणारच. मग काय पॅकिंग वगैरे झाल्यानंतर आता साक्षीची आणि सचिनची रात्री 3 वाजताची फ्लाईट असते. आता 3ची फ्लाईट असल्यामुळे आता साक्षी ही लवकर लवकर आवरून घेते, पण आता सचिन हा मुद्दामून तिच्याबरोबर भांडण करत बसतो. सॅम अगं काय हे, ही कोणी अशी आवरावर करतं का, आणि तू काय ही साडी घातली आहेस टिपिकल, अगं जरा काहीतरी मॉडर्न कपडे घाल, आपल्याला कॅनडाला जायचं आहे, तिकडे गेल्यानंतर माझे फ्रेंड सर्कल, माझे कलिग्स सगळ्यांना तू भेटशील. त्यावरती म्हणत असते, अरे सचिन आता साडी नेसले तर त्याला काय फरक पडतो, आणि तसंही साडी हे आपलं कल्चर आहे, मग काय फरक पडतो, असू देत ना, साडी छान दिसते की तशीही मी साडीत, आणि आत्ता मुळात कपडे चेंज करायला आपल्याकडे वेळ नाही आहे, आपल्याला एअरपोर्टला पोहोचायला उशीर होऊ शकतो. आणि मी काय म्हणते, तसंही आपण गेल्या गेल्या थोडीच ना कोणाला भेटणार आहोत, नंतर जेव्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सगळ्यांना भेटायला वगैरे आपण जाऊ किंवा जेव्हा सगळे आपल्या घरी येतील तेव्हा मी करेन की चेंज. पण सचिन तिचं ऐकत नाही, तो तिच्याशी वाद घालत राहतो की मी मॉडर्न राहतो तिथे, तू अशी गावंढळ गावठी काय येतेस, तू सुद्धा एवढी छान आहेस, शिकलेली आहेस, मग तशीच ये वगैरे वगैरे. तर आता इकडे प्रिया ही विचार करत बसलेली असते की सायली आणि अर्जुनने तो मोबाईल कुठे ठेवला असेल. इतक्यात अश्विन घरी येतो. आता अश्विन घरी येतो आणि प्रियाचा अवतार बघूनच त्याला लगेचच कळतं की प्रिया काही पार्लरला वगैरे गेलेली नाही आहे. मग आता अश्विन हा लगेचच प्रियाला म्हणतो, तन्वी तू पार्लरला जाणार होतीस ना आज. त्यावर प्रिया म्हणते, हो मग गेले होते मी पार्लरला. आता अश्विन तिचं तोंड बघून ओळखतो की ही पार्लरला गेलेली नव्हती, पण मग आता तो तिला म्हणतो, अच्छा पार्लरला गेली होतीस का तू, बरं मला सांग काय काय करून घेतलंस तू पार्लरमध्ये जाऊन. नाही म्हणजे काय आहे ना, तुझं तोंड बघून तर मला असं वाटत नाही आहे की तू पार्लरला गेली होतीस, कारण एवढ्या गोष्टी पूर्वी मला नाही कळायच्या, पण जेव्हापासून तुझ्याशी लग्न केलं आहे तेव्हापासून हा सगळा फरक मला कळू लागला आहे, काय बरोबर ना. प्रिया म्हणते, मी गेले होतेच मी पार्लरला, पण काय झालं ना, आता खरं तर प्रियाची बोबडी वळालेली असते, कारण काय बोलावं अश्विनला, काय गणवावं हे तिला सुचत नसतं. मग ती काय म्हणते, गेले होते मी पार्लरला, पण काय झालं ना, मी चेहऱ्यावर काही करूनच घेतलं नाही. माझी जी नेहमीची करणारी आहे ना चेहऱ्याचं, ती
नव्हती ना आज, मग मी विचार केला की फक्त मॅनिक्युअर आणि पेडिक्युअरच करून घ्यावं आणि मी तेवढंच करून घरी परत आले, म्हणून तुला चेहऱ्यावरती माझ्या काही फरक जाणवत नाही आहे. बाय द वे, तू या सगळ्यात कशाला पडतोयस अश्विन? ते सगळं सोड ना तू. मी एक काम करते, मी मस्तपैकी तुझ्यासाठी गरमागरम कॉफी घेऊन येते, तू फ्रेश हो तोपर्यंत. हां, एवढं बोलून प्रिया लगेचच तिकडनं पळ काढते. आता प्रिया पळ काढल्याबरोबर लगेचच अश्विन म्हणतो, जाऊ देत ना, काय फरक पडतो, हिने काय केलं आहे त्याच्याने. आणि मग तो सुद्धा आता फ्रेश व्हायला लागतो, आवरून घ्यायला लागतो. इतकेच त्याच्या फोनवरती एक फोन येतो आणि अश्विन आता कामाचं बोलण्यात व्यस्त होतो आणि त्यामुळे तो प्रियाला पुन्हा काही विचारायचं वगैरे विसरूनच जातो. तर दुसऱ्या बाजूला आता सायली ही कोर्टातनं आल्यावर आता रात्री स्वयंपाकाला मदत करत असते विमलला. त्यावेळी विमल तिला सांगते, तन्वीताई आज तुमच्या रूममध्ये गेल्या होत्या सायलीताई. नाही म्हणजे खरं तर मी असं सांगणं चुकीचं आहे, पण तन्वीताई जे काही गोष्ट सगळ्यांनाच घरातल्या पश्चाताप होतो, म्हणून मी विचार केलं आधीच तुम्हाला बोलून ठेवावं. सायलीच्या लक्षात बरोबर येतं की प्रिया नक्कीच तो मोबाईल शोधण्यासाठीच आमच्या रूममध्ये गेली असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे सचिन हा साक्षीला साडी सोडून दुसरे कपडे घालायलाच लावतो. आता ती सगळी आवरावर वगैरे करेपर्यंत साक्षीला मग उशीर होतो. आता सचिन विचार करतो, चला येव्हाना आमची फ्लाईट गेलीही असेल, 3ची फ्लाईट होती, आता आमचं चेकिंग वगैरे होईपर्यंतच वेळ जाईल, आम्ही काही एअरपोर्टला पोहोचूच शकणार नाही. मग आता ते दोघंजणं तिकडे पोहोचतात आणि आता त्यांना कळतं की त्यांची फ्लाईट मिस झालेली आहे. आणि आता फ्लाईट मिस झालेली आहे त्याबरोबर सचिन म्हणतो, सॅम तुझ्यामुळे उशीर झाला आपल्याला, तू आवरायला वेळ केलास ना म्हणून, पण जाऊ दे आता काय करणार, सोड, जाऊयात आपण घरी. मे बी आपल्या नशिबातच नाही आहे आपण इकडनं शिफ्ट वगैरे होणं. चल चल चल. आता खरं तर मनातल्या मनात सचिन हा खूपच जास्त खुश असतो, कारण त्याला पनवेल सोडून आणि भारत सोडून जाण्याची इच्छाच नसते. तर आता इकडे साक्षीला महिपतचे शब्द आठवतात की तुला अर्जुनने पाहिलं आहे आणि आता त्याने तुला पाहिलं आहे म्हणजे तो तुला शोधण्यासाठी काहीही करू शकतो, त्यामुळे तू लवकरात लवकर पनवेलच्या बाहेर पड. मग आता ती किंवा कमीत कमी तुझं राहतं घर तरी सोड, पण आता आपल्याला फ्लाईटच सुटल्यामुळे कुठेच जाता येणार नाही आहे ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. आणि आता तिची चिडचिड होते. ती म्हणत असते, सचिन हे सगळं ना तुझ्यामुळे झालं आहे, जर तू मला ती साडी वगैरे सोडून हे सगळं करत बसायला लावलं नसतंस ना तर एवढं सगळं घडलंच नसतं. काय फरक पडला असतं रे मी साडीवर आले असते तर तुझ्याबरोबर. एवढे कुठले तुझे मित्र विचित्र आहेत रे की ज्यांना साडी बघून मी गावंढळ वाटले असते. आणि कपड्यांवरून माणसांना कधीच जज करायचं नसतं. तुला माहिती आहे का आता हे सगळं किती कॉम्प्लिकेटेड होऊन बसलं आहे ते. मला काहीही करून पनवेलच्या आणि या देशाच्या बाहेर निघून जायचं होतं, पण आता तुझ्यामुळे मी पनवेलही सोडू शकणार नाही आहे. त्यावर आता सचिनच्या लक्षात तिची चिडचिड येते आणि मग आता तो तिच्याकडे बघतच राहतो. तर दुसऱ्या बाजूला आता सायली ही अर्जुनला येऊन सांगते की अहो आज आपण दोघंही जण कोर्टात गेलेले असताना प्रिया आली होती आपल्या खोलीत आणि ती शोधाशोध करत होती. तर दुसऱ्या बाजूला आता महिपत विचार करत असतो की साक्षी एव्हाना गेली असेल पनवेल सोडून. तर आता सचिन तिला म्हणतो की आपण एक काम करूया, माझ्या मित्राचं पनवेलमध्येच एक फार्म हाऊस आहे, आपण तिथे जाऊन राहूया, तुला फक्त राहतं घर सोडायचं आहे ना. मग आता त्याने हा जो पर्याय दिलेला असतो तो ऐकण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नसतो. तर दुसऱ्या बाजूला आता महिपत हा म्हणत असतो की चला एकदा का साक्षीनं पनवेल सोडलं की त्यानंतर मग त्या सुभेदाराने मला कितीही धमक्या दिला तरी मला काही फरक पडत नाही, कारण तो काय साक्षीला शोधू शकणार नाही आहे. जाऊ देत, काहीही झालं तरी मला त्या सुभेदाराच्या विरुद्ध उभंच राहावं लागणार आहे, कारण नाहीतर यो नागोबा लगेचच कोर्टात आणि पोलिसांना सांगून टाकेल की माझी पोरगी जिवंत आहे आणि नसतं लचाण माझ्या पोरीच्या मागं लागेल. नाही नाही नाही, काय पण झालं, किती पण काय पण असलं तरीसुद्धा मी साक्षीच्या मागं काही एक लागू देणार नाही आहे. जो काही त्रास व्हायचा आहे, जी काही अडचण यायची आहे ती सगळी मला येऊ दे. तसं पण माझं आता आयुष्य जगून झालेलं आहे, पण माझ्या साक्षीचं अजून आयुष्य जगून पूर्ण झालेलं नाही आहे. तिला पुन्हा या तुरुंगात मी येऊ देणार नाही. त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी मी करेन, मला कितीही त्रास सहन करावा लागला तरीही मी करेन. असं सगळं आता महिपत त्याच्या मनाशी पक्क ठरवत असतो. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.